केंद्रीय निवडणूक आयोगाची राष्ट्रवादीला नोटीस. पक्षघटनेतील दुरुस्तींबाबत मागितलं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून मागितलं स्पष्टीकरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तरुणाईशी संवादाचा प्रयत्न. सरसंघचालक मोहन भागवत तरुणाईशी संवाद साधणार. महाविकास आघाडीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल. लाठ्या चालवण्याआधी संवाद का साधला नाही? मातोश्रीमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले. 2 गटात शाब्दिक चकमक. उद्धव ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त. बिहारमध्ये भाजपला हादरा. राज्यात सत्तेत असूनही पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव. प्रशांत किशोर झाले आमदार. मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यावर हिंदू मुली कट्टरपंथी होतात. भाजप खासदार कंगना रनौत यांचा निशाणा नेमका कुणावर? ती खिसे कापूसारखे कपडे घालते. अभिनेत्रीवर कंगना रनौत यांची टीका. खडकवासलाचं पाणी नदीपात्रात भरलं. मुठीच्या विस्तारलेल्या पात्रात अनेक गाड्या बुडाल्या. नाशिकमध्ये लागलेल्या बॅनरवरून छगन भुजबळ यांचा संताप. राजकारणाची ही वेळ नाही, भुजबळ यांचा कार्यकर्त्यांना इशारा. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद मुख्यमंत्रीच सोडवतील. भुजबळ समर्थकांना महाजनांचा टोला. अमरावतीमध्ये बॅनर वाद. भाजप नेत्यांचे बॅनर हटवले, त्यामुळे कार्यकर्त्यांचा ठिय्या. नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळच हवेत. राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक वादात. गिरीश महाजन खराब रस्त्याची नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार. जळगावच्या पाळधीजवळ उड्डाणपुलाचा भराव खचला. गिरीश महाजन ठेकेदारावर संतापले. खड्ड्यांविरोधात ठाणे मनसेचं आंदोलन. मनसैनिकांनी खड्ड्यात लावली झाडं. भाजपवाल्यांच्या उधळपट्टीवर फडणवीस नाराज. बीएमसीतल्या नेत्यांची फडणवीसांकडून कानउघडणी. विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींसाठी काय केलं? मराठ्यांना मिळायला लागलं की आडवं पडायचं. मनोज जरांगे पाटील यांचा विजय वडेट्टीवार यांना सवाल. संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्था कथित घोटाळा प्रकरणी ठेवीदार आक्रमक. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. साईबाबांच्या हयातीतील श्रीराम श्रीकृष्णाच्या मूर्तींचा 108 वर्षांचा वनवास संपणार. ऐतिहासिक मूर्तींची लेंडी बागेत प्रतिष्ठापना होणार. लवकरच पाणी कपातीचं संकट दूर होणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ. पाणी कपात रद्द करण्याबाबत बीएमसीची लवकरच महत्त्वाची बैठक. खासगी बसमध्ये महिलेचा 2 वेळा विनयभंग. क्लीनर विरुद्ध कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसमधली घटना. जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका. नाफेडच्या केंद्रावर जाऊन केला पर्दाफाश. प्रहार कार्यकर्त्यांनी केला साठवलेल्या कांद्याचा पंचनामा. नाईकांनी उगाच कोणाला अंगावर घेऊ नये. वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची टीका. क्लस्टरच्या मुद्द्यावरून नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती टीका. पुढील 15 दिवसात मुंबईत धावणार नमो सहकारी टॅक्सी. ओला उबर रॅपिडोच्या भाऊगर्दीत नमो सहकारी टॅक्सी. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुढाकार. किरकोळ बाजारामध्ये साखरेचा भाव 50 रुपये प्रति किलोवर.